तुमचं स्वागत आहे प्रीती स्पेशल किचन मध्ये। चटपटीत आणि झटपट अगदी स्वादिष्ट रेसिपी फक्त तुमच्यासाठी मस्ट ट्राय प्रीती स्पेशल किचन। नमस्कार, वेलकम टू प्रीती स्पेशल किचन। आज आपण बघणार आहोत झटपट आणि स्वादिष्ट अशी पुरणपोळीचं प्रेमिक्स। बऱ्याच दिवसापासून मी विचारत होते की पुरणपोळीचं प्रेमिक्स तुमच्यासोबत शेअर करूया, तर चला असेच गुबगुबीत मस्तपैकी टमटमीत आणि गुबगुबीत पुरणपोळी रेडी आहे, ती सुद्धा प्रेमिक्ससोबत। तर प्रेमिक्स हे किती दिवस आपण वापरू शकतो? आरामात 6 महिने तुम्ही वापरू शकता हे प्रेमिक्स, आणि अगदी नो झंझट, कोणी याला इझिली बनवू शकतं घरी। तर इथं मी घेतले साधारण 1.5 वाटी किंवा कोणताही कप घेऊ शकता चण्याची डाळ, हरभऱ्याची डाळ घ्यायची, स्वच्छ धुवून घ्यायची, 2 ते 3 पाण्याने धुवून घेतल्यावरती ह्याला भिजत ठेवायची। आपल्याला अगदी नॉर्मल पाण्यामध्ये ह्याला भिजत ठेवायची। 1 तासभर ह्याला भिजत ठेवा, 1 ते 2 तास, आणि स्वच्छ धुवून ह्याला भिजत ठेवायची 1 ते 2 तास। आणि मग आता आपण ह्याला कुकरला लावणार आहोत। तर जसं मी म्हटलं, धुवून झाल्यावर थोडी भिजत ठेवली 1 तासभर, आणि मग ह्याला मी कुकरमध्ये ट्रान्सफर करते। आता कुकरमध्ये किती पाणी घ्यायचं आहे? तर साधारण 3 ते 4 कप तुम्ही कप किंवा वाटीत, ज्या कोणत्याही वाटीने किंवा कपाने तुम्ही डाळ घेतात त्याच्यानेच तुम्ही 3 ते 4 कप असं पाणी घेऊ शकता। साधं पाणी घ्यायचं, नॉर्मल, थंड किंवा गरम नाही घ्यायचं। कुकरची शिट्टी लावून घ्यायची आहे, साधारण 4 शिट्ट्या आपल्याला मस्त काढून घ्यायच्या आहेत। जसं आपण तुरीची डाळ शिजवतो अगदी तसं बोटचेपी अशी मस्तपैकी शिजायला हवी असेल तर परत 1-2 शिट्टी काढून घ्या, आणि मग शिट्टी मऊ अशी डाळ शिजल्यावरती ह्याला कोणत्याही गाळणीने गाळून घ्यायचं। गाळून घेतल्यावरती ह्याच्यातून जे काही पाणी निघेल डाळ शिजवलेलं ते पूर्णपणे निथळायला हवं, कारण की आपल्याला ह्याचं प्रेमिक्स बनवायचं आहे। आता हे पाणी आपल्याला टाकून नाही द्यायचं, ह्याची आपण आमटी करणार आहोत। आणि जी डाळ आहे ती आपण पॅनमध्ये किंवा कढईमध्ये ट्रान्सफर करूया ह्याचं पुरण बनवण्यासाठी। तर त्याच्यापूर्वी मी अर्धी वाटी डाळ काढून घेते आमटी करण्यासाठी। आता इथं साधारण आपल्याकडे 1 वाटी डाळ शिल्लक आहे, शिजवलेली 1 वाटी डाळ। त्याच्यासाठी पुन्हा त्याच कपाने आपण 1 वाटी डाळ आहे तर 1 वाटीच गूळ घेतलेला आहे। गूळ इथं मी नॉर्मल जो असतो गूळ तो घेतलेला आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही डार्क ब्राऊनसुद्धा घेऊ शकता, पण त्याच्याने मग पुरणाचा कलर जो आहे तो थोडासा काळपट येतो, थोडासा डार्क येतो। त्यामुळे शक्यतो पिवळा गुळच घ्या, जो नॉर्मल आपला असतो, लाल किंवा ब्राऊन असं घ्यायला जाऊ नका, कारण की त्याच्याने पुरणाचा कलर किंवा त्याचं जे आपण थिकनेस किंवा चिकटपणा असतो तो बदलतो पुरणाचा। आता ह्याच्यात मी टाकले आपले जे इलायची असते, वेलदोडे आपण जे म्हणतो, त्याची पावडर, इलायचीची पावडर। आता हे छान पुरण भाजून घ्यायचं, जसं आपण नॉर्मल पुरण बनवतो अगदी तसंच। पॅनमध्ये छान हे एकजीव झालं डाळ आणि गूळ, अगदी 15-20 मिनटं लागतात ह्या प्रोसिजरला। छान ह्याला घट्ट होऊ द्यायचं, जे काही पाणी आहे ते पूर्ण ड्राय होऊ द्यायचं। मग एका प्लेटमध्ये हे स्प्रेड करून घ्यायचं, छान असं स्प्रेड करायचं, आणि आता ह्याला आपण उन्हामध्ये सुकवणार आहोत। हे लक्षात ठेवा, ह्याला डायरेक्ट सनलाईटच्या खाली आपल्याला ड्राय नाही करायचं, ह्याला पूर्णपणे 1 ते 2 दिवस तुम्ही ह्याला ड्राय करू शकता। जर तुमच्याकडे कडक ऊन असेल तर ह्याला नॉर्मल उन्हामध्ये ठेवा, म्हणजे एखादा कपडा, ओढणी अशी झाकून ठेवा, म्हणजे डायरेक्ट त्याच्यावरती सूर्यप्रकाश येऊ नये। आता आलं तर काय होईल, तर हे थोडंसं डार्क होईल, अजून काय नाही होणार, डार्क होईल, ड्राय वगैरे नाही होणार, जसं आहे तसंच राहील, पण थोडंसं कलर चेंज होईल, अजून काय नाही। मिक्सरमध्ये ड्राय झाल्यावरती छान ड्राय करायचं 1-2 दिवस, मग मिक्सरमधून फिरून घ्यायचं, आणि मिक्सरमधून फिरून झाल्यावरती ह्याला असं मस्त त्याच चाळणीने असं चाळून पीठ करून घ्यायचं। आता हे आपलं प्रेमिक्स जे ते रेडी आहे। ह्याच्यामध्ये आपल्याला काही अजून ॲड करायची नाही, इलायची आहे, गूळ आहे आणि डाळ आहे। आता ही जी पावडर आहे प्रेमिक्सची, ही आपण कोणत्याही एअरटाईट बॉटलमध्ये भरून फ्रीजमध्ये किंवा डीप फ्रीझरमध्ये सुद्धा ठेवू शकता। जसं तुम्ही फ्रोझन फ्रूट ठेवता तिथं ठेवा, आणि अगदी आरामात 5 ते 6 महिने ह्याला वापरा। आता आम्ही गव्हाची कणिक किंवा डो किंवा पीठ मळून घेते, जसं आपण नॉर्मल पीठ मळतो, अगदी 2 चमचे तेल, चवीपुरतं मीठ आणि थोडीशी हळद टाकलेली जस्ट फॉर कलर। पुरणपोळीला थोडा पिवळा कलर असेल तर छान ती दिसते ना, त्यामुळे तपकीर
थोडी दिसते तर छान लागते. तर जस्ट फॉर कलर टाकलेले, नसेल आवडत तर नाही टाकलं तरी चालेल. चवीमध्ये काही फरक पडत नाही, हळद टाकली किंवा नाही टाकली तरी. मी कलरसाठी टाकते. कलर ॲड नका करू कोणताही, हळद ॲड करू शकता. आता मी तुम्हाला हे लगेच दाखवते. तुम्हाला हवं तर तुम्ही ह्याच पद्धतीने नॉर्मल आपलं चपातीचं पीठ असतं ते घेऊ शकता. आणि जे पुरण पावडर आहे ते कसं मिक्स करायचं पुरण ते मी दाखवते. आता आपलं नॉर्मल पीठ जसं आपण मळतो तसं मळून घ्यायचं. सॉफ्ट असं आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे पुरणपोळी करण्यासाठी. आता आफ्टर फ्यू डेज किंवा आफ्टर फ्यू मंथ तुम्ही हे पुरण मिक्स जेव्हा करणार तेव्हा हे बघा, एक कोमट पाणी घ्यायचं, जितकं आपलं बोट नाही सहन होईल इतकं कोमट पाणी. अगदी कडक किंवा अगदी थंडगार नाही, कोमट पाणी घ्यायचं. त्याच्याने हे जे पुरण आहे हे छान असं एकजीव होईल. आता किती घेतलेलं आहे तर त्या कपाने मी केलेलं त्याच कपाने हे घेतलं मी 1 कप. ओके, बोलमध्ये घेतलेलं आहे. 1 वाटी समजून घ्या. आता ह्याच्या 4-5 पुरणपोळ्या आरामात होतात. आता ह्याच्यामध्ये पाणी किती घेणार आहोत तर जितकं लागेल तितकं पाणी, एक अर्धा कप पाणी मला लागलेलं. आता छान ह्याला डो करून घ्यायचा, जसं आपला पुरणाचा डो आपण करतो अगदी त्याच प्रकारे ह्याला थोडंसं ओलवा करायचं आणि ह्याला असं हुंडा क्रॅक जाता कामा नाही. क्रॅक गेलं तर परत तुम्ही थोडंसं तेल किंवा तुपाचा हात लावून ह्याला परत सॉफ्ट करू शकता पुरणाला. आता तेल किंवा तूप ते तुमच्यावरती डिपेंड करतं, काही घेऊ शकता पुरण छान बॉल करायला. आणि क्रॅकलेस डो झाला म्हणजे क्रॅक न पडलेला डो झाला की लगेच तुमचं पुरण रेडी होतं. आपण चपातीचा हुंडा घ्यायचा, जितका आपण नॉर्मल पुरणपोळीला घेतो अगदी तितकाच हुंडा घ्यायचा आणि थोडीशी अशी ह्याची वाटी बनवून घ्यायची. आता पुरणपोळीची वाटी कशी बनवायची, जसं आपण नॉर्मल घडीची पोळी करतो अगदी तसंही करू शकता किंवा अशा प्रकारे बोटाच्या साहाय्याने आपण ह्याची वाटी बनवूया. आणि तुम्ही बघितलं जितकं गव्हाचं पीठ होतं तितकंच मी ह्याच्यात पुरणाचं सुद्धा हुंडा घेतलेला आहे. आणि ह्याला असं दाब देऊन पुरण जे आहे ते आतमध्ये पुश करायचं आणि हे छान असा गोळा करायचा, जसं आपण पराठे वगैरे करतो अगदी तसंच. आणि ह्याला क्लोज केल्यावरती ह्याचं जी वरती शेंडी राहील ती तुम्ही काढायची नाही, तिथंच दाबायची. आणि आपला हा जो हुंडा आहे पुरणपोळीचा हा रेडी आहे. आता पटकन आपण ह्याला पुरणपोळीला कसं बनवूया ते सुद्धा मेथड आहे. पुरण चौघा बाजूला पसरायला हवं, मध्येच राहायला नको, एकसारखी मध्यम थिकनेसची अशी पुरणपोळी असायला हवी. पुरणपोळी एकसारखीच करतात, कारण की पुरणपोळी कुठे जाड कुठे पातळ अशी करत नाही, कारण की ती चांगली लागत नाही आणि एकसारखी भाजल्या जात नाही. तर फ्लॅट करून घ्यायचं, असं आपण भाकरी किंवा चपातीला फ्लॅट करतो अगदी अर्धी हाताने करून घ्यायची, अर्धी निम्मे. आणि मग हलक्या हाताने ही लाटून घ्यायची. तुम्ही बघितलं मी लाटणंसुद्धा किती हलक्या हाताने लाटत आहे. अशा हलक्या हाताने चौघा बाजूला हे लाटून घ्यायची, अलटीपलटी करायची नाही. एका बाजूने ज्या बाजूने तुम्ही लाटत आहात त्याच बाजूने ह्याला लाटून घ्यायची. आणि तुम्ही बघू शकता, हवं तर तुम्ही ह्याला लाटताना तांदळाचं पीठ वापरू शकता डस्टिंगसाठी. आणि लगेच गरम तव्यावरती ही टाकली मी. तवा लाटायच्या पूर्वीच मी तापवलेला स्लो गॅसवरती गरम करायला ठेवलेला. तवा छान गरम झाल्यावरतीच आपल्याला पुरणपोळी तव्यावर टाकायची आणि छान अशी भाजून घ्यायची. आता भाजताना जसं तुम्ही नॉर्मल चपाती किंवा पुरणपोळी भाजता तसंच भाजायची आहे. अगदी तुम्ही तूप किंवा तेलावरती सुद्धा भाजू शकता. आता बऱ्याचशा जणांना आजकाल बटरसुद्धा आवडतं, तर बटर तव्यावरती न टाकता जेव्हा तुम्ही पुरणपोळी बाहेर काढता म्हणजे ताटात घेताना तेव्हा तुम्ही बटर लावू शकता. बट मोस्टली पुरणपोळी मराठी लोक तुपासोबत खातात, बटरसोबत खात नाही. तर ॲज यू लाईक, तुम्हाला जशी आवडते तशी एन्जॉय करा. आता मी तुम्हाला दुसरी शेकून दाखवते. अगदी झटपट होते ह्या प्रेमिक्सने पुरणपोळी आणि चवीला काही फरक नाही वाटत. जसं आपण रेग्युलर पुरणपोळी करतो अगदी त्याच गुबगुबीत आणि मस्त टम्म फुगलेली पुरणपोळी रेडी होते. आय होप तुम्हाला ही पुरणपोळीचं प्रेमिक्स आवडला असेल. झटपट आणि युनिक पद्धतीने आणि अगदी तुम्ही बाहेरगावी राहत असाल तरीसुद्धा घेऊन जाऊ शकता आरामात. ह्याला 5-6 महिने काही होत नाही. आवडली असेल ही रेसिपी झटपट आणि स्वादिष्ट तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. सगळं करणे निःशुल्क आहे, फुकट आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद.